साहेब, मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले आहेत. सरकार कुठेतरी कमी पडलं का त्यांच्याशी चर्चा करायला? कारण गेल्या 10 महिन्यात जे काही अपेक्षित त्यांना प्रतिसाद दिला गेला नाही असं त्यांचं म्हणणं. सरकारशी त्यांच्या चर्चा चालू होत्या. मधल्या 10 महिन्यामध्ये सरकारने काय केलं काय नाही याची माहिती सरकार त्यांना देईल अशी अपेक्षा आहे. मनोज जरांगेंचं समाधान सरकारने करायला हरकत नाही. आता त्या पद्धतीनं सध्या तरी सरकारमध्ये बसलेले लोक आता बोलत आहेत, त्यामुळे मनोज जरांगेंचं ते समाधान करतील अशी अपेक्षा आहे. काही धोरणात्मक निर्णय घ्यावे अशा पद्धतीच्या अपेक्षा जरांगे पाटील करत आहेत. मंत्रालय स्थापन करावं असं करत आहेत. सध्या विधान परिषदेची आचारसंहिता लागलेली आहे. विधान परिषदेची या पार्श्वभूमीवरती शक्य वाटते का? मी काय त्याच्यात जास्त तपशीलवार आता आचारसंहिता असल्यामुळे बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. पण ह्या सगळ्यामुळं ओबीसी समाज आता पुन्हा एकदा आक्रमक होतो. जर मराठा ओबीसी मंत्रालयाच्या संदर्भात ज्या काही चर्चा आहेत, जर तशी काही भूमिका घेतली गेली तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल अशा पद्धतीची भूमिका आता ओबीसी समाजांच्या नेत्यांकडून घेतली जाते. कुठेतरी हा संघर्ष ओबीसी मराठा ह्या सगळ्यामुळे वाढतोय असं दिसतंय. खरं म्हणजे वाढता कामा नये आणि संतुलन ठेवूनच निर्णय व्हायला पाहिजेत. ओबीसी समाजालाही दुखावणं योग्य नाही, पण मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न जरांगे मांडतायत, तर त्याचाही सरकारने काय कमिटमेंट पूर्वी केल्या आहेत त्या आम्हाला माहीत नाही. त्यामुळे कमिटमेंट केल्या असतील तर त्या पूर्ण सरकारने कराव्यात. पण उपसमिती काम करते का केवळ कागदोपत्री समिती दिसते? काय वाटते? कारण सकाळी रामदास आठवले यांनी देखील एक खंत व्यक्त केली. जी समिती नेमली गेली त्यांनी सर्व समाजाच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती या समितीनं, ती केली नाही. वेळेत जर ती केली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं देखील म्हणणं. बघू आता काय होतं. प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश झालेला आहे, काय सांगाल? असं मी ऐकलं मगाशी. माझी काय त्यांची संपर्क नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे. पण तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन, असं मला वाटतं. पण अजूनही भाजपमध्ये इनकमिंग भाजपनं सुरूच ठेवल्याचं दिसतंय. अजूनही का मग गरज भासते? एवढी सत्ता महायुतीची असताना किंवा भाजपचे आमदार इतके आहेत, इनकमिंगची गरज का वाटते अजूनही भाजप? तुम्ही मला का विचारताय? त्यांना विचारता मला काय माहिती. मला माहीत नाही भेट घेतली किंवा नाही. माझा संपर्क नाही त्यांच्याशी. साहेब, अजित रायगड रत्नागिरीसाठी सुद्धा आता महेंद्र दळवे यांच्या कन्येनं अर्ज भरलेला आहे. बंडखोरी कुठंतरी होताना दिसते. नाही, आता अर्ज भरणं वेगळं आणि अर्ज ठेवणं वेगळं. त्यामुळे ठेवेपर्यंत बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. पण सोलापूरमध्ये देखील एक अर्ज भरला गेलेला आहे. महायुतीमध्येच मग हे अंतर्गत स्पर्धा सुरू झालेली असं वाटतंय का? मग कारण ज्या पद्धतीनं अर्ज भरणं आणि मग तो माघारी जरी घेतला तरी मग भरणं म्हणजे मग हा दबाव तंत्राचा भाग दिसतो. काय शेवटी काय आहे, सत्ता असली की नाही की सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होऊन जातात. त्यामुळे 9 तारखेला विड्रॉल, 9 तारखेला आहे मला वाटतं. किती तारखेला विड्रॉल कधी जेव्हा असेल त्या दिवशी जे चित्र आहे ते खरं चित्र. पण ही एक वाक्यता कुठंतरी महायुतीमध्ये या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे दिसत नाही असं तरी चित्र दिसते का नाही? नाही दिसतंय. शेवटी 2 वेगळे पक्ष त्या युतीत आहेत. त्या दोन्ही वेगळ्या पक्षांची वेगळी भूमिका असणं स्वाभाविक आहे. आता ते किती खंबीरपणाने ती भूमिका मांडतायत आणि किती नमतं घेत आहेत त्यावर अवलंबून आहे. त्यामुळं पक्षाचं अस्तित्व संपून कॉम्प्रोमाइज जर कुठल्या पक्षाने केलं तर त्याला आपण काय करणार? सांगली सातारा विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी सीट देणार आहे, लढणार आहे. हो, महाविकास आघाडी सीट देणार आहे आणि महाविकास आघाडीची सीट देण्याचा निर्णय शशिकांत शिंदे ते आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा, ते सर्वांशी चर्चा करतात, ते निर्णय घेतील. कोणत्या पक्षाच्या वाटेला जाणार आहे ठरलं? ती राष्ट्रवादीला आलेली आहे असं आम्ही ऐकलं आहे. त्यामुळे मग राष्ट्रवादीकडे असेल तर शशिकांत शिंदे
सर्वांशी चर्चा करतील, सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय करतील. साहेब, अजित पवार राष्ट्रवादीमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये आता खटके उडायला लागलेले आहेत. कालच टेंडरवरून एका मिटिंगमध्ये हमरीतुमरी झाल्याच्या रात्री उशिरा बातम्या आलेल्या आहेत. एकूण पक्षावरचा कंट्रोल सुटत चाललं असं वाटतं का? तुम्ही एक जाणकार नेते आहात, त्या पक्षाशी संबंधित सगळेच मित्र तुमचे आहेत, तुम्हाला काय वाटतं? मी काय त्याच्यावर बोलणार नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कशासाठी भांडायचं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा वापर जर होत असेल तर त्यावर आपण कशाला काय बोलायचं. त्यामुळे त्यांच्या पक्षात अंतर्गत आहे आणि अलीकडं टेंडर मिळवणे, देणे, घेणे हे प्रकार एवढे वाढलेले आहेत की हे तुम्हाला कळलेली ही एक भांडण आहे. अशी बरीच भांडणं आहेत. तर पार्थ पवार यांनी देखील मंत्र्यांना पक्ष निधीसाठी योगदान द्यावं अशा पद्धतीचे आवाहन केलेलं आहे. पक्षाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, सहकार्य केलं नाही तर राजीनामे देखील देऊ अशा पद्धतीने स्टेटमेंट. तो पक्ष चालवणाऱ्यांचा दृष्टिकोन असतो. तो पक्ष ज्याला चालवायचा आहे त्यांनी यंत्रणा उभी करण्यासाठी काही सहकाऱ्यांच्याकडून अपेक्षा केल्या तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी मंत्र्यांशी जाहीरपणाने मदत मागायची का आत मदत मागायची हा त्यांचा चॉईस आहे. त्यामुळे त्याच्यात त्यांचा अंतर्गत पक्षवाढीसाठी काय काय करायचं त्यांचे काही आराखडे असतील त्याप्रमाणे ते करतात. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होते. 9 तारखेला कोल्हापूर धुळे मोर्चा सांगते. सांगली जिल्ह्यातले तुम्ही नेते म्हणून त्या मोर्चामध्ये सहभागी होणार का? तुमच्या भूमिका काय? शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे. जुन्या अलाइनमेंटने रस्ता झाला असता तर एवढा विरोध झाला नसता. त्यामुळं लोकांच्या जमिनी हिसकावून घेणे, त्यांच्या ताब्यातनं जमिनी काढून घेणे आणि रस्ता कुठं न्यायचा तर गोव्याला न्यायचा. तो जयगड बंदराकडे नेला असता तरी चालला असता किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी पोर्टचा स्ट्रेंथ वाढवायची असती तर महाराष्ट्रातल्या पोर्टला तो जोडावा. एकदम गोव्यात नेऊन रस्ता जोडणं हे काही पात्रादेवी तुमच्यापैकी किती त्या देवीला माझं वंदन आहे पण आपण आपल्या भागातून फार पात्रादेवीकडे जाणारी संख्या कमी आहे आणि वर्ध्यापर्यंतच शक्तीपीठ महामार्ग जातो आहे. रामटेक नागपूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं केंद्र आहे रामटेक. तिथं ते एक मोठं देवस्थान आहे. रामटेकला का जात नाही किंवा त्याच्या पलीकडे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये भंडारा गोंदियासारख्या जिल्ह्यामध्ये पण देवस्थानं आहेत. तर मग जोडायचा तर तो तिकडं वर पण जोडायला सरकारने का दुर्लक्ष केलं आहे. आणि रस्ता होताना पूर्ण डिव्हिजन होते गावाची. 2-2 मजले उंच रस्ते जातात आणि आपण एवढी मोठी गुंतवणूक रस्त्यांमध्ये करतोय. त्याच रस्त्याला पॅरलल बरेच रस्ते असताना हे थोडंसं जरा जादा होतं आहे आणि म्हणून राज्य सरकारला आम्ही आग्रहानं विनंती केलेली आहे की त्यांनी याचा पुनर्विचार करा. ते किलोमीटरला जो खर्च धरलेला आहे एस्टिमेटेड तो अपेक्षित वाटतो का की काय? त्यामध्ये राजू शेट्टी तर थेट आरोप करतात की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. माझी विनंती आहे की हा रस्ता करायचा समजा जनतेनं मान्य केला तर नितीन गडकरी साहेबांच्या खात्याला रस्ता करायला सांगावा म्हणजे स्वस्तात होईल.